कशा प्रकारे नेमकं विजन असेल तुमचं बिबट्यापासून क्षेत्राला मुक्त करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी? वन विभागाला पाठपुरावा करून हं, जागोजागी पिंजरे लावून हं. त्या पिंजऱ्यात बिबट्या बिबट्या कसा आपल्याला कॅप्चर करता येईल. नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. पब्लिक कट्टा या पॉडकास्टमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत कृषीराज उर्फ मनोज चौधरी, ज्यांच्या रक्तातच समाजकारण, राजकारण आणि सहकाराचा वारसा भिनलेला आहे. चुलते कैलासवासी हनुमंत चौधरी आणि वडील दत्तात्रय चौधरी उर्फ बाळूअप्पा यांनी पंचायत समितीचे सदस्य आणि त्याचबरोबर यशवंत साखर कारखान्याचे संचालक म्हणून या भागाच्या विकासात मोलाचं योगदान दिलंय. इतकंच नाही तर याच कुटुंबातील सागर, नाना चौधरी, पूनम चौधरी आणि स्नेहल चौधरी यांनी सरपंच पदाच्या माध्यमातून तळागाळातील नेतृत्व कसं असावं याचा आदर्श घालून दिलेला आहे. असा तगडा राजकीय आणि कौटुंबिक वारसा लाभलेले एक तरुण, तडफदार आणि उच्च शिक्षित उमेदवार म्हणून आज कृषीराज चौधरी उर्फ मनोज चौधरी आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. कृषीराजजी, पब्लिक कट्टा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते. धन्यवाद ताई. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पंचायत समिती निवडणुकीसाठी कोरेगाव मूळ या गणातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झालेले कृषीराज चौधरी हे आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. कृषीराजजी, जनरली जर आपण बघितलं समाजात तर एक उच्च शिक्षित वर्ग असा असतो जो राजकारणाबाबत अतिशय न्यूट्रल असतो, नीरस असतो, ज्यांना राजकारणात इंटरेस्ट नसतो. पण अशा वेळी तुम्ही मात्र एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून राजकारणात पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहात. तुमचा राजकीय, सामाजिक आणि त्याचबरोबर शैक्षणिक वारसा जो तुम्हाला मिळालेला आहे त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. गेली 40 वर्षापासून माझं कुटुंब क्षेत्रामध्ये काम करतंय. हो. माझे चुलते हनुमंत चौधरी यांनी या भागाचं नेतृत्व केलं. हो. त्यांनी हवेली पंचायत समिती असेल, यशवंत कारखाना असेल, या संस्थांमध्ये काम करून शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, नागरिकांचे प्रश्न असतील, हे सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी काळभैरव पतसंस्थेची स्थापना केली. त्या पतसंस्थेच्या माध्यमातून नोकरदार वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, यांना पतपुरवठा करून यांच्या ज्या व्यावसायिक भांडवलाची अडचण असेल ती सोडवण्याचा कायम प्रयत्न केला. त्यानंतर नायगाव सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी चेअरमन म्हणून काम केलं आणि शेतकऱ्यांचे जे पीक कर्जाचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे जे शेतीच्या भांडवलाचे प्रश्न असतील ते त्यांनी सोडवले. त्यानंतर हा कौटुंबिक वारसा माझे वडील बाळूअप्पा चौधरी यांनी पुढे चालवला. त्यांनी यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर, त्यानंतर पंचायत समिती हवेली या संस्थांवरती काम करत असताना या परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः B.Com आहे, माझा MBA झालंय. MBA करून काही वर्ष नोकरी केली. नोकरी करत असताना व्यवसायाकडे वळलो. व्यवसाय करत असताना व्यवसायातनं रोजगार निर्माण केला. आज माझ्या माध्यमातून डायरेक्ट अनेक लोकांना रोजगार मिळतोय. आणि ते करत असताना मग ही जी समाजकार्याची आवड होती ती स्वस्त बसू दे ना, मग समाजकार्याला आलो आणि नायगाव सोसायटीची निवडणूक लढवली. त्यामध्ये मी बिनविरोध निवडून आलो, चेअरमन झालो. चेअरमन झाल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पीक कर्जाचे प्रश्न असतील, जिल्हा बँकेच्या माध्यमातून सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. विकास काम करत असताना मध्ये कोविडच्या रूपाने या देशावरती जगावरती एक संकट आलं आणि त्या संकटावरती मात करण्यासाठी मी स्वतः फील्डवरती उतरून लोकांची जनजागृती असेल, लोकांना आधार असेल, लोकांच्या आरोग्याचा जो प्रश्न आहे त्या काळामध्ये रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध नव्हते, ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण केला. त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंसाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या अडचणी सोडवण्यासाठी जीवनावश्यक किट असतील, वस्तूंचं किट असेल, हे घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं. त्यानंतर फील्डवरती उतरून लोकांचे जे दवाखान्याचे प्रश्न असतील, लोकांना बेड मिळवून देण्याचे प्रश्न असतील, हे करण्याचा प्रयत्न केला. माझे बंधू सागर नाना असतील, वहिनी पूनमताई असतील, स्नेहलताई असतील, यांनी या परिसरामध्ये सरपंच म्हणून काम केलं. ते काम करत असताना त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामांचा पाठपुरावा करण्याचा योग मला आला. रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असतील, त्यानंतर अंगणवाड्यांची कामं असतील, अशा अनेक कामं पाठपुरावा करून पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केला. आणि ते करत असताना पद हे निमित्त आहे, समाजकार्याला पद लागत नाही, परंतु ते माध्यम होतं, त्या माध्यमातून आपल्याला काम करता येतं, अधिक जोमाने काम करता यावं म्हणून हवेली पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आणि असं एक विजन घेऊन लोकांसमोर चाललोय की
येणाऱ्या काळामध्ये आपण संधी दिली तर आपण जे आतापर्यंत काम केले त्याच्यापेक्षाही ताकदीने काम आपण करू आणि येणाऱ्या काळामध्ये या परिसराचा विकास करू असं एक विजन घेऊन ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न मी करतो. कृषीराज, जे तुम्हाला मोठा कौटुंबिक वारसा मिळालेला आहे, त्यात तुम्ही उच्च शिक्षित आहात, MBA तुमचं झालंय, असं असताना तुम्ही राजकारणात पाऊल ठेवत आहात हो. आणि एक प्रबळ नेतृत्व म्हणून तुम्ही आतापर्यंत ज्या परिसरात वाढलेले आहात, ज्या परिसराच्या विकासासाठी तुमच्या कुटुंबाने योगदान दिलंय, त्या परिसरातील सध्याच्या समस्या काय आहेत असं तुम्हाला वाटतं आणि त्या समस्यांवर काम करण्यासाठी तुमचं विजन काय आहे? आता आपला जो परिसर आहे हा पुणे शहराभोवतीचा परिसर आहे. या परिसरामध्ये नागरीकरण वेगाने वाढतंय. हो. त्यानंतर नागरी समस्या असतील, त्याचबरोबर हा भाग 2 भागामध्ये विभागलेला आहे. हो. याच्यामधला एक भाग म्हणजे जो हायवे लगतचा भाग आहे, तिथं झपाट्याने शहरीकरण होतंय, बरोबर. इथं नागरीकरण वाढतंय. हो. इथल्या ज्या समस्या आहेत, ड्रेनेजचे प्रश्न असतील, बरं. रस्त्याचे प्रश्न असतील, त्यानंतर स्ट्रीट लाईटचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, ह्या समस्या प्रामुख्याने या परिसरामध्ये आहेत. त्या सोडवण्याचा प्रयत्न मी करेल. त्यानंतर जो नदीच्या कडेचा भाग आहे जो, त्या भागामध्ये शेतीशी निगडीत प्रश्न आहेत. त्यामध्ये शेतीला वीज पुरवठा असेल, बिबट्यांचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी करेल. बरं. प्रामुख्याने या समस्या आहेत, याचा पाठपुरावा करून आपण सोडवण्याचा तो प्रयत्न करू. हो. तुम्ही बिबट्याचा मूळ मुद्दा जो आहे सध्याचा, तो त्याला हात घातलेलाच आहे. तर याला जोडून माझा प्रश्न असेल, की बिबट्या प्रभावित क्षेत्र सध्या तुमचा जो भाग आहे, कोरेगाव मूळ आणि त्याचबरोबर हवेली तालुका हा झालेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर मोठी समस्या याच्यामुळे तयार झालेली आहे. तुम्ही जसं म्हणालात, तुम्ही शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करणार आहात. कशा प्रकारे नेमकं विजन असेल तुमचं बिबट्यापासून क्षेत्राला मुक्त करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी? आता आपण शेतकऱ्यांना पूर्वी रात्रीची भीती असायची. रात्री शेतात गेलं की बिबट्याची भीती असायची. हो. आता अजितदादांच्या माध्यमातून राज्य शासनाने आता दिवसा वीज केलेली आहे. ती वीज आता 8 तास केलेली आहे हो. दिवसा. त्यामुळं रात्री शेतकऱ्यांना शेतीत जावं लागत नाही. त्यामुळे तो एक प्रश्न निघालेला आहे. आणि जर समस्या असतील तर आपण वन विभागाला पाठपुरावा करून जागोजागी पिंजरे लावून त्या पिंजऱ्याने बिबट्या कसा आपल्याला कॅप्चर करता येईल ती व्यवस्था आपण करू. त्यासाठी पाठपुरावा करू. म्हणजे काही विभाग असतील, फॉरेस्ट विभाग असेल, इतर विभाग असतील, त्यांना पाठपुरावा करून आपण ते प्रश्न मार्गी लावू. बरं. ज्याप्रमाणे तुम्ही नागरी समस्यांचा उल्लेख केला, तर शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्याचबरोबर बिबट्या मुक्त करण्यासाठी तुमचे प्रयत्न असणार आहेत याबद्दल आम्हाला कळालं. यासोबतच कुठल्याही निवडणुकीसाठी काही प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे असतात आणि त्यामध्ये स्त्रियांचा प्रश्न हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही आतापर्यंत कशा प्रकारे पावलं उचलली आहेत आणि इथून पुढचं तुमचं विजन काय असणार आहे महिलांच्या बाबतीत? अलीकडच्या काळामध्ये महिला कुठल्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कमी राहिलेल्या नाहीत. फक्त त्यांना गरज असेल सपोर्टची. तो सपोर्ट आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करू. महिला बचत गट असतील, त्यांचे रोजगाराचे प्रश्न असतील, त्यांचे जे इतर प्रश्न असतील, फॉर एक्झाम्पल त्यांना ट्रेनिंग असेल, प्रशिक्षण असतील, त्याचा आपण प्रयत्न करू. त्या माध्यमातून त्यांना आपण सक्षम बनवून त्यांच्या पायावरती ते कशा उभे राहतील, त्यांच्या कुटुंब ते कसे पुढे चालवतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. अलीकडच्या काळामध्ये अजितदादांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना आणि इतर ज्या योजना आहेत त्या माध्यमातून महिलांसाठी शासन काम करतंय आणि त्याचा पाठपुरावा करून आपण पुढच्या काळामध्ये महिला सक्षम कशा होतील आणि त्या आपल्या कुटुंबाचा आधार कशा बनतील यासाठी काम करत राहू. अगदीच, नक्कीच. कृषीराजजी, आपण जसं बघितलं तुमच्याशी बोलताना मला हे जाणवतंय की यशवंत साखर कारखाना जो हवेली तालुक्याचा एक वैभव समजलं जायचं, तो साखर कारखाना काही कारणास्तव काही मुद्द्यांमुळे सध्या बंद पडलेला आहे. पण या साखर कारखान्याचं राजकारण हे तुमच्या कुटुंबाभोवती फिरतं, कारण तुमचे चुलते आणि तुमचे वडील दोघे सुद्धा यशवंत साखर कारखान्याचे संचालक राहिलेले आहेत. सध्याच्या कारखान्याच्या परिस्थितीबद्दल तुमची भूमिका काय आहे? यशवंत कारखाना हा 2011 साली बंद पडला. अनेक वर्ष कारखान्याशी निगडीत चालू करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, परंतु ते सर्व प्रयत्न असफल झाले. त्यानंतर कारखान्याची निवडणूक लागली. पांडुरंगप्पा काळे यांनी कोर्टात जाऊन निवडणुकीसाठी प्रयत्न केले आणि कोर्टाने ते निवडणूक लावण्याचे आदेश दिले. ते दिल्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया चालू झाली आणि प्रकाशराव जगताप असतील, माझे वडील बाळाप्पा चौधरी असतील यांच्या माध्यमातून ही निवडणूक झाली आणि निवडणूक होत असताना
या निवडणुकीच्या माध्यमातून जे पॅनल तयार झालं, जे पॅनल निवडून आलं, हं. ते पॅनल गेल्या 2 वर्षापासून जे संचालक मंडळ आहे, हं. ते हा कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न करते. बरं. त्यामध्ये अ, शासकीय लेव्हलला पाठपुरावा असेल, जमीन विक्रीचा विषय असेल. हं. काही भाग जमीन विक्री करण्यासाठी परवानगी घेऊन जुनी जी देणी आहेत, बँकांची देणी असतील, शेतकऱ्यांची देणी असतील, हं. कामगारांची देणी असतील, हं. हे देणी देण्याचा प्रयत्न हे संचालक मंडळ करतंय. हो. त्यानंतर भविष्य काळामध्ये हा कारखाना चालू कसा होईल, हं. यासाठी अजितदादांच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. बरं. दादांनी पाठिंबा दिल्यामुळे हे जे प्रश्न आहेत, हं. कारखान्याचे जे प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी फार मोलाची मदत या ठिकाणी झाली. हं. आणि कारखान्याचे चेअरमन जे आहेत सुभाषप्पा जगताप, त्यांच्या माध्यमातून हे सर्व प्रयत्न होत असताना संचालक मंडळाच्या बरोबर सहभागी होण्याचा योग मला आला हं. आणि त्या माध्यमातून ते काम मला करता आलं. हो. याचा मला विशेष आनंद वाटतो. एक विश्वास वाटतो येणाऱ्या काळामध्ये यशवंत सहकारी साखर कारखाना चालू होईल. ही शेतकऱ्यांच्या जिव्हाळीची संस्था आहे. हो. शेतकऱ्यांशी निगडीत असलेली संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून या हवेली तालुक्याचं गतवैभव पुन्हा या तालुक्याला प्राप्त होईल बरोबर. आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा सुखीचे दिवस येतील, हो. हा विश्वास मला वाटतो आणि त्यासाठी वाटेल ते प्रयत्न करण्याची माझी तयारी आहे. त्या प्रयत्नांमध्ये यश यावं ही माझी इच्छा आहे. इथून मागे ते प्रयत्न आपण करतोय, यापुढेही करत राहू आणि शेतकऱ्यांना आजचे दिन कसे येतील, चांगले दिवस कसे येतील, हं. हं. यासाठी हा माझा प्रयत्न कायम चालू राहील आणि हा थोडा आमच्यासाठी भावनिक विषय आहे. हो. आमचे चुलते असतील, वडील असतील, हं. यांनी कारखान्यामध्ये संचालक म्हणून काम केलं. हो. त्यानंतर या प्रक्रियेमध्ये मला कुठल्याही पदावर नसताना हं. सहभागी होता आलं. संचालक मंडळाने मला बरोबर घेतलं. हं. त्यांच्याबरोबर मला बऱ्याच ठिकाणी जाता आलं हं. आणि त्या माध्यमातून या प्रक्रियेचा खारीचा वाटा मला उचलता आला. त्याचा मला विशेष आनंद वाटतो हं. आणि शेतकऱ्यांप्रती असलेली माझी बांधिलकी हं. या माध्यमातून मला जपता आली. हं. याचं मला विशेष समाधान वाटतं. बरं. बरोबर. यशवंत साखर कारखान्याचा हा मुद्दा तर नेहमीच चर्चेत असतो आणि त्यासाठी तुम्ही हं. तो कारखाना पुन्हा एकदा सुरू व्हावा आणि शेतकऱ्यांच्या समस्या त्यामुळे मार्गी लागाव्यात हो. यासाठी प्रयत्नशील आहात हे तुम्हाला बोलून कळतच आहे. हो. तुम्हाला मोठा कौटुंबिक वारसा लाभलेला आहे. त्यानंतर तुम्ही उच्च शिक्षण घेतलेले आहे आणि समाजकारण करत असताना आता तुम्ही राजकारणात पाऊल टाकायला तयार आहात. कारण हं. पंचायत समितीसाठी तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात, हो. प्रचारासाठी उतरणार आहात. असं असताना तुमच्या गणासाठी घेऊन पुढच्या 5 वर्षांसाठीचं व्हिजन नेमकं काय आहे आणि कुठले मुद्दे असे असतील प्रचारात जे तुमच्याकडून हायलाइट केले जातील? गेली 40 वर्षापासून कुटुंब काम करते. हो. जनतेशी थेट जोडलेलं नाळ आहे. त्या नाळ्याच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न माहिती आहेत. हं. ते प्रश्न मग नागरी समस्या असतील, हं. शेतकऱ्यांच्या समस्या असतील. हो. या दोन्ही प्रकारच्या समस्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला कशा सोडवता येतील, हं. यासाठी एक माझं प्राथमिक विजन राहील. बरं. याला प्राधान्य राहील. हं. आज पिण्याचं पाणी असेल, ड्रेनेजचे विषय असतील, हो. हायवे जी गावं आहेत, हं. तिकडे ट्रॅफिकच्या समस्या असतील. हं. ह्यासाठी आपण म्हणजे मी पाठपुरावा करणार आहे. बरं. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विजेचा प्रश्न असेल, त्यानंतर बिबट्याचा प्रश्न असेल, जे आपण आधी चर्चा केली. हो. असे असे अनेक प्रश्न आहेत. त्यानंतर पंचायत समितीच्या माध्यमातून जे अनुदान शेतकऱ्यांना मिळतं, हं. जे शेती उपयोगी साहित्य असेल, हं. अवजारे असतील, हो. इतर कुठले ज्या अनुदानाच्या सवलती असतील, ते थेट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील. बरं. कृषीराजजी, निवडणुका होतात. निवडणुकांच्या दरम्यान उमेदवार हे म्हणजे जनता ही त्यांच्यासाठी मायबाप असते. हं. पण नंतर जेव्हा निवडणूक लढली जाते, जिंकली जाते, तेव्हा उमेदवार हा मायबाप बनतो जनतेसाठी आणि जनतेचं नेहमीच एक गाऱ्हाण असतं, की उमेदवार एकदा निवडून आला, की तो पुन्हा आमच्यापर्यंत येत नाही, हं. पोहोचत नाही किंवा आमच्या समस्या त्यांच्यासाठी तेवढ्याशा महत्त्वाच्या उरत नाहीत. अशा वेळी जर जनतेने तुम्हाला संधी दिली, तुम्ही निवडून आलात, हं. तर तुम्ही जनतेसोबतचा तुमचा संवाद कसा टिकवून ठेवाल? आता तुम्ही जे बोलताय सत्य आहे. हं. खूप लोक असं करतात, परंतु आमच्या बाबतीत वेगळं आहे. हं. गेल्या अनेक वर्षापासून लोकांची सुखदुःख असतील, लोकांचे समस्या असतील, लोकांच्या विकास कामांचा पाठपुरावा असेल, हं. या बाबतीमध्ये थेट तळागाळाशी असलेला संपर्क, हं. त्या माध्यमातून पाठपुरावा आणि प्रत्येक शंकेचं झालेलं निरसन, हं. यामुळे गेले 40 वर्षापासून हं. ह्या भागातील जनता आहे, हो. ती माझ्या कुटुंबाच्या पाठीमागे, माझ्या पाठीमागे ठामपणे उभी राहिलेली आहे. हं. जनसंपर्क काय असतो हे तुम्हाला आमच्या परिसरामध्ये गेल्यानंतर कळेल.
लोकांची सुखदुःख असतील, लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न असतील, हं. लोकांच्या समस्या असतील, हं. ते सोडवण्यासाठी इथून मागेही प्रयत्न केलाय. मागच्या 10 वर्षापासून मी या प्रक्रियेत आहे. हं. तर त्या प्रक्रियेच्या माध्यमातून लोकांशी जोडलेली थेट नाळ आणि थेट संपर्क. रात्री 12 वाजताही मला कोणी फोन केला, तरी मी फोन घ्यायला तत्पर असतो. तुम्ही प्रयोग करून बघा. नक्कीच. त्यामुळे संपर्क ठेवण्यासाठी हं. थेट माझ्याशी संपर्क तुम्ही करू शकता. हं. इतका मी सगळ्यांना अवेलेबल असेल, ही ग्वाही मी देतो. कृषीराजजी, आपण महिला सक्षमीकरणाबाबत बोललो. त्यानंतर महिलांसोबतच दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे युवकांचं शिक्षण आणि रोजगार. कारण आपण बघतोय रोजगारासाठी हवेली तालुक्यातून युवकांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतं. हं. अशा वेळी या युवकांचं स्थलांतर रोखण्यासाठी आणि स्थानिक पातळीवरच त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील? त्याबाबत तुमची काय भूमिका आहे? आपण पहिला मुद्दा घेऊ शिक्षणाचा. हो. शैक्षणिक क्षेत्र म्हणजे माझ्या कुटुंबाने केलेलं काम अगदी मोलाचं आहे. हं. ज्यावेळेस या परिसरामध्ये शाळा नव्हत्या, त्यावेळेस पुरोगामी माध्यमिक विद्यालय हं. या शाळेसाठी माझ्या कुटुंबाने 4 एकर जागा विनामूल्य दान करून टाकली. बरं. या शाळेच्या माध्यमातून हं. आज त्यावेळी त्यांनी 2 पिढ्यांचं विजन डोळ्यासमोर ठेवलं. हं. येणाऱ्या 2 पिढ्यांचं कल्याण कसं होईल? हो. येणाऱ्या 2 पिढ्यांना शिक्षण कसं मिळेल? हं. त्या शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती कशी होईल? हं. हा सगळा विचार करून शाळेला प्रोत्साहन दिलं, शाळेला जागा दिली. हो. शाळेच्या माध्यमातून आज अनेक मुलं शिकतात. हं. आज ज्यांनी शिक्षण घेतलंय ते गावामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये, हं. इतकंच नव्हे तर परदेशामध्ये हो. सर्व क्षेत्रामध्ये काम करतात. हं. हं. आणि ह्याच्या पाठीमागे कुठेतरी आपलं योगदान आहे, याचं समाधान वाटतं. तेच विजन ठेवून येणाऱ्या काळामध्ये 2 पिढ्यांच्या किंवा 2 पिढ्यांचं कल्याण कसं होईल? 2 पिढ्यांच्या समस्या कशा सुटतील? हं. या माध्यमातून तिथं आता भविष्यामध्ये कॉलेज करायचं का? हं. हा एक विचार चालू आहे. हं. आणि तो करण्यासाठी 100% प्रयत्न चालू आहेत. बरं. आणि रोजगार म्हणाल तर मी स्वतः एक उच्च शिक्षित तरुण आहे. हो. माझं MBA झालंय. हो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील. हं. मी नोकरी केलेली आहे. हो. नोकरदारांचे प्रश्न असतील. हं. या सर्व प्रश्नांची मला जाण आहे. हं. स्ट्रगल काय असतो याची जाणीव आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिक्षणाबरोबरच हं. रोजगाराचे मेळावे असतील, रोजगाराच्या संधी असतील, ह्या कशा उपलब्ध होतील याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षा असतील, ह्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असेल किंवा इतर कुठले प्रोत्साहन असेल, शिष्यवृत्ती असतील, यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि त्या माध्यमातून मी स्वतः एक व्यावसायिक आहे. हं. डायरेक्ट इनडायरेक्ट 1000 लोकांना माझ्याकडनं आज रोजगार चालू आहे. हं. त्याचप्रमाणे इतर क्षेत्रामध्ये असेल, हं. स्पर्धा परीक्षेमध्ये असतील, मुलांना प्रोत्साहन देऊन कसं पुढे जाता येईल हो. यासाठी त्यांना सपोर्ट करून, त्यांना गाईड करून हं. त्यासाठी विशेष प्रयत्न आपण करणार आहोत. बरं. नक्कीच. त्यामुळे महिलांचा प्रश्न आणि युवकांचा प्रश्न हे दोन्ही पण सोडवण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. कटिबद्ध आहे. नक्कीच. तुमच्याशी बोलताना जाणवतेच आहे. कृषीराजजी, मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना मला तुम्हाला विचारायला आवडेल, की आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गणातील नागरिकांसाठी काय संदेश द्याल? त्यांना काय अपील कराल? मी स्वतः B.Com करून MBA केलेलं आहे. उच्च शिक्षित असताना जसं ताईंनी मला विचारलं, "तू क्षेत्रामध्ये आला." समाजकार्याची आवड होती. क्षेत्रामध्ये आलो. हे काम करत असताना येणाऱ्या काळामध्ये हवेली पंचायत समितीच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांच्या समोर येत आहे. आणि या परिसराचा विकास करण्यासाठी आणि या परिसराचा कायापालट करण्यासाठी आपण सर्वांनी मला साथ द्यावी. आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असावेत, अशी विनंती मी आपल्या सर्वांना करतो. त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, ह्या परिसराचे आमदार, लोकप्रिय आमदार मौल्याबा कटके असतील, प्रगल्भ जगताप असतील, माझे बंधू सागर अण्णा असतील, या सर्वांच्या पाठिंब्याच्या जोरावरती, सर्वांच्या मार्गदर्शनाच्या जोरावरती आणि तुम्ही सर्व मानव जनतेच्या आशीर्वादाने या परिसराचा विकास करण्याची संधी आपण मला द्याल, हा विश्वास मला वाटतो. आणि त्या विश्वासाला कुठलाही तडा मी कधीच जाऊ देणार नाही, याची तुम्हाला खात्री देतो. गेल्या 40 वर्षापासून काम करत आलोय आणि यापुढेही काम करत राहू. धन्यवाद. कृषीराजजी, तुम्ही आज आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून कोरेगाव मूळ गणातील सर्व विकासाचा आराखडा, त्याचबरोबर युवकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महिला सक्षमीकरणाबाबतची तुमची भूमिका याबद्दल सविस्तरपणे तुमचं मत मांडलत.
कुटुंबाचा मोठा राजकीय वारसा असताना सुद्धा तुम्ही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि त्याचबरोबर या परिसरातील विकासासाठी तुमच्याकडे नवी दृष्टी आहे, हे तुमच्याशी बोलताना नक्कीच जाणवलं. तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात, तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. तर आज आपल्यासोबत होते कृषीराज उर्फ मनोज चौधरी, ज्यांनी आपल्याला कोरेगाव मूळ या गणातील त्यांच्या विकासाचा आराखडा अगदी स्पष्टपणे आपल्यासमोर सांगितलेला आहे. तुम्हाला आमचा हा संवाद कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तेही जरूर विचारा आणि अशाच वेगवेगळ्या मुलाखती ऐकण्यासाठी पब्लिक कट्टाला नक्की सबस्क्राईब करा.